असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. माजी खासदार विनायक राऊतांच्या सुनेचे कुटुंबियांवर गंभीर आरोप, ठाण्यात गुन्हाही दाखल. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. विनायक राऊतांच्या सुनेचे सासरच्या मंडळींवर अघोरी पूजेचे आरोप. तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली. मात्र विनायक राऊतांनी फेटाळले स्नुषेचे आरोप, कुटुंबावर खोटे आरोप केल्याचंच म्हणत कोर्टात न्याय मागणार असल्याची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे दिल्लीसोबत हॉटलाईनवर बोलतात. भाजप वापसीवरनं महाजनांचा टोला, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीवरून दोन्ही नेत्यांमध्ये रंगलाय चांगलाच कलगीतुरा. संपलेला पिक्चर पुन्हा कसा सुरू होणार? गुलाबराव पाटलांचा टोला, तर आपलं राजकारण शोलेसारखं 40 वर्ष चालणार, खडसेंचं जोरदार प्रत्युत्तर. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, शेतकऱ्यांच्या चांगल्यासाठी 30 जुलैपूर्वी या राज्यातील शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाईल. शेतकरी कर्जमाफीबाबत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी माहिती. आयकर भरणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट. बोगस बियाणे प्रकरणात अमरावती, अकोल्यासह राज्यातल्या अनेक भागात गुन्हे दाखल, तर सरकारची शेतकऱ्यांसोबत लबाडी, यशोमती ठाकूर यांची टीका. आणखी एका हत्याकांडानं हादरलं बीड. अंबाजोगाईच्या घाटनांदूरमध्ये किरकोळ वादात तरुणाची हत्या, संतप्त ग्रामस्थांच्या पोलीस स्थानकासमोरच ठिय्या. विठू नामाच्या गजरात मजल दरमजल करत पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज यवतमध्ये मुक्काम, तर संत सोपान काकांची पालखी सासवडवरून पंढरपूरकडे प्रस्थान. मोर्शी दुर्घटनेमध्ये 83 तासांनंतर शोधमोहीम थांबवली गेली. रात्री 1च्या सुमारास आणखी एका व्यक्तीला ढिगाऱ्याखालनं बाहेर काढलं गेलं. वामन कसबे असं या व्यक्तीचं नाव आहे आणि त्यांना रुग्णालयामध्ये मृत घोषित केलं गेलं. या दुर्घटनेमध्ये एकूण 9 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जणांची सुखरूप सुटका झाली आहे. भारतीय सेना NDRFच्या 2 तुकड्यांमध्ये 90 जवान, डॉग स्क्वॉड, JCB, पोकलेन, डंपर आणि अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं 83 तास अखंड शोध मोहीम राबवली गेली. एकूण 14 जण बचावले आणि 9 जणांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर आता काय कारवाई होणार, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. मोर्शीमध्ये 83 तासांचं रेस्क्यू ऑपरेशन झालं. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये 8 जुलैला दुपारी 1:30 वाजता वेस्ट टू एनर्जीच्या इमारतीवर कचऱ्याचा ढीग कोसळला. दुर्घटनेवेळी इमारतीमध्ये एकूण 22 जण होते आणि बाहेर कचऱ्याखाली 1 जण अडकला होता. 5 जण स्वतःहून सुखरूप बाहेर पडले. भारतीय सेना, NDRF, पिंपरी चिंचवड महापालिकेकडनं बचाव मोहीम सुरू होती. TMRD, अग्निशमन दल आणि पोलिसांचाही बचाव मोहिमेमध्ये सहभाग होता. डॉग स्क्वॉड, JCB, पोकलेन, डंपर आणि अत्याधुनिक उपकरणांची मदत घेतली गेली. रात्री एकूण 9 जणांची सुखरूप सुटका झाली. दुसऱ्या दिवशी 9 जुलैला संपूर्ण दिवसभर बचाव कार्य सुरू होतं. श्वान पथक, लाईव्ह साऊंड डिटेक्टरद्वारे सुद्धा मोहीम सुरू होती. साऊंड डिटेक्टरचा वापर केला गेला.
भावेश वाणी यांचा मृतदेह ढिगाऱ्याकडनं बाहेर काढला 10 जुलैला. दुसऱ्या दिवशी 11 जुलैला दुर्घटनाग्रस्त इमारतीचा कॉन्क्रीटचा भाग तोडून आत प्रवेश केला गेला. रात्रीपर्यंत 7 जणांचे मृतदेह बाहेर काढले आणि मध्यरात्री 1 वाजता कचऱ्याच्या ढिगाखाली वामन कसबेंचा मृतदेह सापडला. दुर्घटनेमध्ये एकूण 9 जणांचा मृत्यू झाला. 9 जणांची सुखरूप सुटका झाली. आणखीन दुसऱ्या दिवशी 12 जुलैला म्हणजे आज 83 तासांनंतर सगळ्या बेपत्ता व्यक्तींचा शोध आता पूर्ण झालेला आहे. आता बातमी आहे नांदेड लातूर महामार्गावरची. इथं कोसळलेल्या पुलाच्या भागाची केंद्रीय पथकाकडून तपासणी केली गेली. प्राथमिक पाहणीमध्ये पुलाच्या बांधकामामध्ये अनेक त्रुटी सापडल्या अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान पुढच्या 3 दिवसात या संदर्भातला अहवाल आल्यानंतर नेमकं खरं कारण समोर येणार आहे. मात्र भूकंपामुळे ही घटना घडली असं KTIL या कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरने सांगितलं होतं आणि त्यामुळे आता नेमकं कारण काय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री बदलाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र अशा वेळी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आहेत आणि तेच कायम राहतील असं विधान केलंय प्रफुल्ल पटेल यांनी. तर मुख्यमंत्री पदासंदर्भात आता कोणतीही जागा नाही, त्यामुळे या चर्चा निष्फळ आहेत असं सुद्धा प्रफुल्ल पटेल म्हणाले. देवेंद्र फडणवीस साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे आणि आज ती वेकन्सीज नाही आहे. मग त्याच्यावर चर्चा कोणी उगीच काही विषय काढला आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी उत्तर देत बसायचं हे योग्य नाही. आणि देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्री राहतील हे मला खात्री आहे. अकोल्याच्या पातूर तालुक्यातील चरणगाव आमशी आणि चरणगाव सायवानी जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्याची आग्रही मागणी ॲडव्होकेट निलेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून चरणगाव अंबाशी तसेच चरणगाव सायवानी या रस्त्याच्या बांधकामासाठी 10 कोटींची तरतूद करण्याबाबत सूचना केली. त्याचबरोबर ॲडव्होकेट निलेश देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 10 कोटीच्या निधीसाठी पाठपुरावा केला. ही 2 दृश्य आपण पाहू शकतो. 10 कोटींच्या निधीचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना देखील याबाबत कल्पना दिली आणि त्यांच्याकडून देखील निधी मंजूर करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आल्याचं कळत आहे. अकोल्यामध्ये ही रस्त्याची दुरावस्था झाली आणि ते ताबडतोब नीट करण्यात यावं यासाठी हा पाठपुरावा करण्यात आल्याचं बोललं जात आहे. एक विनंती होती, चरणगाव ते अंबाशी आणि चरणगाव ते सायवनी हे आपल्या पातूर तालुका पातूर, तर तिथं एक 10 कोटीचा निधी रस्त्यासाठी आपल्याला पाहिजे. मी हे पाठवतो तुम्हाला. हा, ओके ओके, ठीक. आणि उमराजेंना मदत करायची आता. ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये आठवडाभर मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर गेल्या 2-3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळे माळशेज घाटातील धबधब्यांचा प्रवाह कमी झालाय. घाटातील धुक्यानंही जणू विश्रांती घेतली आहे. तरी सुद्धा सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि हिरवाईचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं माळशेज घाटामध्ये दाखल होत आहेत. पण अनेक पर्यटकांचा धबधब्यांचा कमी झालेला प्रवाह आणि पावसाची अनुपस्थिती यामुळे काहीसा हिरमोड होतोय. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये गेल्या 8-10 दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे सह्याद्रीमधील जे धबधबे आहेत ते धबधबे प्रवाहित झाले होते. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे माळशेज घाट परिसरातील हे जे धबधबे आहेत त्या धबधब्यांचं पाणी कमी झालं. धबधब्यांचं पाणी कमी झालं असलं तरी या ठिकाणी पर्यटक अजूनही या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळतात. खरं तर पाऊस कमी आहे, धुकं कमी झालंय, धबधब्यांचं पाणी कमी झालंय.
त्यामुळे पर्यटकांचा कुठेतरी हिरमोड होतोय. तरी सुद्धा हे जे निसर्ग सौंदर्य आहे हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते आपल्याला माळशेज घाट परिसरामध्ये येताना पाहायला मिळत आहेत. आपण या ठिकाणी पाहू शकतोय हा माळशेज घाटातील हा जांभीचा धबधबा आहे. त्याचबरोबर त्याच्या शेजारचा हा धबधबा आहे. हे धबधबे खरं तर पूर्ण क्षमतेने वाहत असतात. 2-3 दिवसापूर्वीच या धबधब्यांना पूर्ण क्षमतेने पाणी होतं. मात्र आता पाऊस कमी झाल्यामुळे या धबधब्यांचं पाणी कमी झालंय. या धबधब्यांचं पाणी कमी झालं असलं तरी पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. आपल्यासोबत काही पर्यटक आहेत. दादा काय सांगा, कुठून आले तुम्ही? आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आलोय. माळशेज घाटामध्ये आता धबधबे वाहत आहेत पण पाणी कमी झाले. हो, पाणी कमी झालंय, परंतु आम्ही तरी पण इथं आलोय कारण काही धबधबे चालू होते. त्यासाठी आम्ही माहिती घेतली आणि इकडे आलोय. त्यासाठी मस्त लग रहा है, मौसम अच्छा है और कैसा है, मतलब अभी पानी कम है, बारिश कम है तो एंजॉयमेंट हो सकता है, नहीं तो फिर रिस्क है आने के लिए। हाँ, बारिश ज्यादा होती है तो लैंडस्लाइड का खतरा होता है. अभी थोड़ा आनंद ले सकते हैं आराम से. ज्यादा बारिश में आने के लिए थोड़ा रिस्की है. अभी ये क्लाइमेट भी ठीक है, अच्छा है, थोड़ा सा झरना बह रहा है, फैमिली के लिए ठीक है ये क्लाइमेट. खरं तर पाऊस कमी आहे याच्यात सुद्धा हे पर्यटक आहेत हे आनंद व्यक्त करता येतात. कारण की जर पाऊस जास्त असेल तर निसर्गाचा आनंद घेता येत नाही. पाऊस जास्त असेल तर कुठेतरी दरड कोसळण्याची भीती असते, असं मत या ठिकाणी पर्यटकांनी व्यक्त केलंय. त्यामुळे माळशेज परिसरामध्ये गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस जरी कमी झाला असला, धबधब्यांचं जे वाहतं पाणी आहे हे पाणी जरी कमी झालं असलं तरी या ठिकाणी हे जे धबधबे आहेत किंवा माळशेज परिसरातील हे जे पर्यटन आहे ह्या पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, माळशेज घाट, पुणे. आज रविवार आहे त्यामुळे राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक माथेरानमध्ये दाखल झाले. या वर्षीच्या पावसाळी पर्यटन हंगामात इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच पर्यटकांची गर्दी उसळल्याचं चित्र आहे. डोंगर रांगांमधील निसर्गरम्य वातावरण, धुक्याची चादर आणि आल्हाददायक हवामानाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी पसंती माथेरानला मिळतेय. पर्यटकांच्या या वाढलेल्या गर्दीमुळे संपूर्ण माथेरान परिसरामध्ये उत्साह आणि आनंदी वातावरण दिसतंय. पर्यटन व्यवसायाला सुद्धा याचा चांगला फायदा होत असल्याचं चित्र आहे.